ABP माझा पिंपरी चिंचवड। मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार, भूमिपुत्रांना न्याय या मुद्द्यावरून सरकारला घेरणारे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना भाजपकडून सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलंय। संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही हे उपहारगृह सुरू केल्यानंतर भाजपकडून टीकेला सामोरं जावं लागतंय। या हॉटेलमधला कूक परप्रांतीय, हॉटेलमधले पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करतायत ते पण परप्रांतीय, नाव देवनागरी लिपीत लिहिलंय। यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही आणि ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारतायत अशा शब्दात संदीप देशपांडेंना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलंय। तसंच राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा एकत्रित फोटो लावत हमारे संदीप भैया के दुकान में आने का असं वाक्यही भाजप समर्थकांनी राज ठाकरेंच्या तोंडी टाकलंय। मला असं वाटतं ट्रोल करणाऱ्यांची बौद्धिक दिवाळखोरी काय आहे हे यावरनं दिसून येतं। आणि मुळात गंमत अशी आहे की यांना महाराष्ट्राचा इतिहासच माहीत नाहीये। खरं तर इंदोर शहरामध्ये जो विकास झाला किंवा जे शहर नावारूपाला आलं ते होळकरांमुळे आलं। आणि आम्ही काहीतरी परप्रांतीय पदार्थ विकतोय आणि हे करतोय, इतकी जर बौद्धिक दिवाळखोरी भारतीय जनता पक्षाची असेल तर मला असं वाटतं की जनता त्याचा निर्णय करेल। इडली सांबार विकायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण जर आम्ही इंदोरचे पदार्थ विकले तर काय प्रॉब्लेम आहे? मग इंदोरच्या विरोधात आहे का, होळकरांच्या विरोधात, मराठ्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आहे का, हे त्यांनी सांगावं।